नमस्कार. सध्या महाराष्ट्रभरात विधानसभेचे पडघम वाजायला लागलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं 202 पुरंदर हवेली या मतदारसंघामध्ये अनेक चर्चा यांना उधाण आलेलं आहे. आज आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी संभाजीराव झेंडे आहेत. झेंडे साहेब, सर्वप्रथम तुमचं स्वागत. शर्टावरती घड्याळ दिसतंय. हो, मी आदरणीय अजितदादा साहेबांच्या संपर्कात हा इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासूनच होतो आणि तालुक्यातून वेगवेगळे सर्वे त्यांच्यापर्यंत गेलेले होते. वेगवेगळ्या पक्षांनी सर्वे केले होते, वेगवेगळ्या माध्यमातून केलेले होते आणि त्याच्यामध्ये माझं नाव सर्वसाधारणपणे बऱ्यापैकी वरती होतं असं त्यांच्या बोलण्यात आलं. आणखी काही नेत्यांच्या बोलण्यात आलं आणि अर्थातच त्यांनी हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं. मी चांगलं म्हणणं हे माझ्या दृष्टीनं तसं योग्य नाही, स्वतःची स्तुती कधी स्वतः करू नये, परंतु त्यांनी घेतलेला निर्णय तो मला श्रीसावंत मान्य आहे. आणि तो जे राष्ट्रवादी हे तसं मुळात एकच कुटुंब आहे, पण मधल्या काळात काही वेगवेगळ्या राजकीय घटना घडल्या, त्या सर्व साथीदारांना सगळ्यांना आम्ही बरोबर घेणार, आमच्या बरोबर जे आहेत त्यांनाही बरोबर ठेवणार. चुकून वाकून जे काही राष्ट्रवादीत पाठीमागं थोडेफार राहिलेले आहेत त्यांनाही मन वळवण्याचा प्रयत्न करणार की राष्ट्रवादी पक्ष ह्या तालुक्यामध्ये वाढला पाहिजे. हे इलेक्शन पुरतं बोलायचं झालं तर आता ही महायुती आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही सन्माननीय कार्यकर्ते आमच्या संपर्कामध्ये पूर्वी होते, पण ते व्यक्तिगत लेवलला होते. आता पक्षाच्या ह्या महायुतीच्या माध्यमातून त्यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्याचा आम्ही निश्चितच फायदा घेऊ, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू, त्यांनाही सन्मानाने बरोबर ठेवून ही निवडणूक आपल्याला महायुतीच्या नावाखाली कशी जिंकता येईल याचा प्रयत्न करूया. नक्की आता पुढची रणनीती कशी असणार आहे? कशा पद्धतीनं तुम्ही सध्या काम करणार आहात? नाही, असं की रणनीती निवडणुकीचा प्रचार हे शेवटचे 20-22 दिवस हा सगळ्याच राजकीय पक्षांच्या वतीनं, उमेदवारांच्या वतीनं शिगेला पोचतो. पण रणनीती ही खऱ्या अर्थाने तुम्ही 5 वर्ष काय काम केलं, प्रत्येक गावागावात काय काम केलं, दुष्काळामध्ये लोकांच्या मदतीला कसे धावून आलात, मग ते पुरंदर उपशाचा असो, गुरांच्यासाठी चारा छावण्यांचा असो, किंवा व्यक्तिगत लेवलला काही दुर्घटना घडल्या आपल्याकडं. आपल्या 2 मुलींचे हात कडबाकुटी मशीन करत असताना गेले, अशा प्रकारच्या काही हृदयद्रावक घटना असतात, तिथं आपण कशी मदत केली हे लोकांच्या कानी पडलेलं असतं. काही मोठे प्रश्न असतात की हडपसर ते दिवेघाट किंवा झेंडेवाडी हा रस्ता सुरू होत नव्हता, त्याच्यासाठी मी काही विशेष प्रयत्न केले, फॉरेस्ट खात्याच्या परवानग्या मिळवल्या. तुमचा नाझरे कपचा ब्रिज वाहून गेला, तिथं ब्रिज नव्हता, त्याच्यासाठी आदरणीय दादांनीच त्यावेळेला, ते विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी मदत केली, तो ब्रिज आपण त्या ठिकाणी तयार केला. इकडे PMRDAच्या माध्यमातून आता हाही एक कनेक्टिव्हिटी आपण पुरंदर तालुक्यातील, बारामती तालुक्यातील सर्वच नागरिकांना फायद्याची होणारी, भिवरीवरून डायरेक्ट नवीन कात्रज बोगद्यामध्ये उतरणारा रस्ता तयार करतोय. एक फेअर सीझन आता सुरू झाला, म्हणजे पावसाळा संपला आहे, आता काम सुरू झालं, चिखल थोडासा कमी झाला की जवळपास 2-1 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये तेही काम संपेल. एक फार मोठी सुविधा निर्माण होईल की इथून बिना सिग्नलचे संपूर्ण पुणे शहराची ट्रॅफिक ओलांडून मुंबईकडे जाणे, बाणेरकडे जाणे किंवा भुगावकडे जाणे फार मोठं जिकिरीचं काम होतं. पण हे असे बरेच कामं आपण केलेत, त्याच्या माध्यमातून लोकांच्याकडे आपण अप्रोच होणार आहोत आणि लोकांना विनंती करणार आहोत, कृतज्ञतापूर्वक विनंती करणार आहोत की संधी द्या, आम्ही काम करण्याची एक संधी मागतोय. बाकीच्याही उमेदवारांना तुम्ही संधी देऊन पाहिली आणि काय झालं काय नाही हे तुम्ही गेले 15 वर्ष पाहत आलेलं आहे. त्याच्याऐवजी काही सकारात्मक, आणि ही लोकशाही आहे, ही विकासाची गंगा सगळ्यांनी पुढे न्यायची असते. कुठल्याही पक्षाचा आमदार जरी असला तरी तो एकदा आमदार म्हणून निवडून आल्यावर तो सगळ्या जनतेचा आमदार होतो, सगळ्या तालुक्याचा आमदार होतो. त्याप्रमाणे सगळ्यांच्याकडेच लक्ष द्यावं लागेल आणि काही विकास कामामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांची मदत घ्यावी लागेल, अशा मताचा मी माणूस आहे. एकदा इलेक्शन झाली ते विषय विसरून जाऊन सगळ्यांनी एकत्र येऊन तालुक्यासाठी काय करता येईल याचा मोठ्या मनानं, विस्तारित विचारानं आणि मोठ्या विचाराने प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्या बाजूला मागील काही दिवसांमध्ये विजय शिवतारेंनाही तिकीट जाहीर झालं होतं. मग ही मैत्रीपूर्ण लढत म्हणायची? विजय शिवतारेंना तिकीट जाहीर झालं हे मला काल कळालं, परंतु परवापर्यंत ही चर्चा अशीच होती की तिकीट अजितदादांच्या पक्षाला हे सुटलेलं आहे यांनी, त्याप्रमाणे परवा हे तिकीट, पण परवा त्यांना अचानक बारामतीला जावं लागलं कारण त्यांचाही स्वतःचा फॉर्म भरण्याचा कालचाच दिवस होता. मीही कालच फॉर्म भरला आहे
आणि AB फॉर्मही सोबत राष्ट्रवादी पक्षाचा जोडलेला आहे. नक्कीच. तर हे होते संभाजी झेंडे. पुढची रणनीती, पुढचं सगळं घडामोडी महाराष्ट्रासोबतच पुरंदर तालुक्यात जे आहे ते महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं पुरंदर तालुक्यात अनेक घडामोडी घडतायत त्यावरती आपण लक्ष ठेवणार आहोत. मनपूर्वक धन्यवाद.